सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या चॅनलमध्ये। काल आपण पाहिलं स्वामींनी दिवाळी कशी साजरी केली आणि दिवाळी साजरी केल्यानंतर स्वामींनी महादाईसा, भट्टोबास, हंसराज आणि रामदेव यांना रुद्धपूरला पाठवलं। तर मग दिवाळी तर झाली, भाऊबीज कोणी साजरी केली हे आपण आजच्या सत्रामध्ये पाहणार आहोत। तर चला तर जास्त उशीर न करता आजच्या या सत्राला आरंभ करूया। नेहमीच्याच प्रमाणे आजचाही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे या स्वामींच्या चरित्राला लगेच लाईक करा। जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ मिळेल। तर चला तर जास्त उशीर न करता आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। नवीन दर्शक कोणी आले असतील, त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन अवश्य दाबा। बेल बटन दाबल्यानंतर त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी स्वामींचं चरित्र अपलोड केल्यानंतर सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींच्या चरित्राचं श्रवण करू शकाल। लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 482 आणि 483 ह्या दोन लीळा आहेत ज्यामध्ये तुम्हाला भाऊबीज कोणी साजरी केली हे समजेल। स्वामींनी नागदेवाचार्यांना, महादाईसांना, हंसराजाला आणि रामदेवाला रुद्धपूरला तर पाठवलं आणि असं पाठवल्यानंतर स्वामी महादाईसाला म्हणतात, हे तुमचे वस्त्र सामासू पांगुरले। स्वामी म्हणतात महादाईसाला, महादाईसाने स्वामींना वस्त्र अर्पण केलं होतं यापूर्वी, तर स्वामी म्हणतात की हे तुमचं वस्त्र आहे, तुम्ही आम्हाला अर्पण केलं होतं, तर हे वस्त्र आम्ही 6 महिने वापरलेलं आहे। बघा किती दैवाची भाग्याची महादाईसा, स्वामी स्वतः आठवण करून देतात महादाईसांना की महादाईसा हे तुमचं वस्त्र आम्ही 6 महिने वापरलेलं आहे। मग अंगी सिवली, हे वस्त्र आम्ही 6 महिने असंच वापरलं आणि नंतर मग आम्ही काय केलं, या कपड्याची अंगी शिवली, म्हणजेच सदरा शिवला आम्हाला वापरण्यासाठी। अंगी लेईले, आम्ही अंगी पण वापरली, सदरा पण वापरला। आता हे अंगी वानरेसा दिजो, आता हे अंगी आम्ही वानरेशाला म्हणजेच भट्टोबासाला देणार आहोत। महादाईसाचे हे भट्टोबास म्हणजे चुलत भाऊ होते, यांचं चुलत भावाचं नातं होतं। भट्टोबासांची महादाईसा जी आहे ती चुलत बहीण लागायची। मग महादाईसी म्हणितले, महादाईसा म्हणतात दिजो काजी, महादाईसा म्हणते ठीक आहे द्या। महादाईसा सुख झाले, महादाईसालाही चांगलं वाटलं की स्वामींना 6 महिने वस्त्र वापरलं आणि 6 महिन्यानंतर त्याची अंगी शिवली, अंगीही वापरली आणि परत हा वस्त्राचा प्रसाद जो आहे तो माझ्याच चुलत भावाला देत आहेत स्वामी, हेही सुख वाटलं आणि स्वामींनी वस्त्र वापरलं 6 महिने याचाही खूप आनंद झालेला आहे। मग गोसावी भट्टोबासांसी अंगी दीधली, मग रुद्धपुरा निघाले, आणि मग अशी अंगी स्वामींनी भट्टोबासांना दिली आणि भट्टोबास रुद्धपूरला निघालेली आहे। मग आता पुढं येल्लाईसा जी आहे ती येल्लाईसा स्वामींना भाऊबीज करते। ही आहे लीळा क्रमांक पूर्वार्ध 483 लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 483 आहे। येल्लाही भाऊबीज करणे, येल्लाईसाने स्वामींच्या ठिकाणी भाऊबीज केली। तर या येल्लाईसाला कसं स्फुरते बरं, येल्लाई लहान असते। तर आता हा जो तुम्ही व्हिडिओ पाहत आहात, या व्हिडिओमध्ये जे लहान मुलगी तुम्हाला दिसत आहे, हात स्वामींकडे दाखवत आहे, हात लाल झालेले आहेत, हे चरित्र हिवरळीचंच आहे, त्या संदर्भात पूर्ण चरित्र हेच आहे। तर सविस्तर आपण पाहणारच आहोत। तर बघा तुम्ही या फोटोमध्ये ती जी येल्लाईस आहे किती लहान आहे आणि हात किती लाल झालेले आहेत। ते हात लाल का झालेत समोर येणारच आहे। महादाईसे भट्ट रुद्धपुरासी निघाली, गोसावी तया ते अनुवर्जित निघाले। महादाईसा, भट्टोबास हे रुद्धपूरला निघाले आणि स्वामी पण त्यांना अनुवर्जित निघाले।
म्हणजेच 4 पावलं सोबत स्वामी आले. गोसावी बाईसा करवी ग्रामांतराची आयती करविली. स्वामींनी बाईसाला सांगून ग्रामांतराची, म्हणजे आपल्याला आता हे गाव सोडून दुसऱ्या गावी जायचं आहे, त्याला ग्रामांतर म्हणतात. तर ग्रामांतराची आयती बाईसांना करायला सांगितली होती स्वामींनी. म्हणजे स्वामी आता दिवाळी साजरी केली हिवरळीला आणि पुढच्या गावी निघणार होते. गोसावियांते अवघी राहावू लागली. सर्वजण म्हणायचे स्वामींना की राहा राहा, जाऊ नका तुम्ही. गोसावी कोणाचे नाही न राहतीची. स्वामी कोणाचंही ऐकायला तयार नव्हते. गोसावियांसी बीजे कराव्याची प्रवृत्ती. स्वामींना तर ग्रामांतर करण्याची म्हणजेच हिवरळी गाव सोडून दुसऱ्या गावी जाण्याची प्रवृत्ती म्हणजे इच्छा होती. मग महादायसी यल्लाहिसा ते म्हणितले. मग महादायसा यल्लाहिसाला म्हणतात, यल्लो तू गोसाविया ते राहावी. स्वामीला थांबवण्यासाठी महादायसा यल्लाहिसाला सांगतात की यल्लाई तू स्वामींना विनंती कर, स्वामींना सांग इथे थांबण्यासाठी विनंती कर. ही छोटीशी मुलगी, ही यल्लाहिसा म्हणजे तिकवनायकाची मुलगी. तर त्या तिकवनायकाच्या मुलीला महादायसा म्हणतात, लहान लेकरू आहे आणि महादायसाला वाटते लहान लेकराचं तर नक्कीच ऐकतील स्वामी, आणि म्हणून त्या लहान लेकराला यल्लाहिसाला सांगतात की तू स्वामींना विनंती कर. ऐसे म्हण असं म्हण जी जी मी गोसाव्याचा ठाई भाऊ बीज करीन. महादायसा म्हणतात की तू स्वामींना असं म्हण की तू स्वतः स्वामीच्या ठिकाणी भाऊबीज करणार आहेस. मग ती गोसाविया पासी आली. मग ते लेकरू आलं स्वामींपाशी. फुटयासी पिळा घातला. ज्याप्रमाणे एखादं लहान लेकरू आईपाशी हट्ट धरते, आईच्या साडीचा पदर धरून मागे मागे फिरते आणि हट्ट करते की आई मला ही वस्तू हवीच आहे, आणि त्यावेळेस ती आई त्या लेकराचा हट्ट पुरवते, तर त्याचप्रमाणे ही जी यल्लाहिसा आहे ही भाऊबीज करणार आहे स्वामीच्या ठिकाणी, आणि स्वामींना ती तशी विनंती करत आहे. मी गोसावियाचा ठाई भाऊबीज करीन अशी ती स्वामींना विनंती करत आहे. मग ती गोसाविया पासी आली. फुटयासी पिळा घेतला. आणि स्वामीजवळ आली. स्वामीचा जो फुटा होता म्हणजेच अंगावर प्रावरण करण्याचं उपरणं समजा, तर त्या उपरण्याचा एक पालव धरला आणि त्या पालवला पिळा घेतला. जी जी आजी गोसावी राहावे. यल्लाई म्हणते जीजी आज तुम्ही राहा, आज तुम्ही गाव सोडून जाऊ नका. मी गोसावियांचा ठाई भाऊबीज करीन. मी स्वामींच्या ठिकाणी भाऊबीज करणार आहे आणि त्यामुळे तुम्ही थांबा, कुठेही जाऊ नका. सर्वज्ञे म्हणितले. स्वामी म्हणतात तुमते काही असे. स्वामी म्हणतात तुम्ही भाऊबीज करणार असं तुम्ही बोलत आहात, त्या लेकराला म्हणतात. परंतु स्वामी म्हणतात तुमते म्हणजे तुमच्याकडे काही असे काय आहे बरं. स्वामी काय बोलतात बघा, तुमते म्हणजे तुम्हाला, तुमच्याकडे काय आहे. जसं स्वामी त्या सशाला महात्मे हो या म्हणतात, त्याप्रमाणे इथे त्या लहान लेकराला पण स्वामी आवजावं बोलत आहेत. तर जसं ते एक म्हण आहे की जे चांगले असतात ते उर्मट भाषा वापरत नाहीत. ज्याप्रमाणे सोनं चांदी जे असते उत्तम प्रकारचा धातू आहे ते कधीही वाजत नाही, जसं कासं वाजते. कासं हे हीन धातू आहे म्हणून कासा खूप वाजतो जोरात, सोनं नाही वाजत. तर त्याप्रमाणे जे उत्तम चांगले असतात ते कधी असं जास्त वाईट बोलत नाहीत, कमी वाईटही बोलत नाहीत, वाईट मुळात बोलतच नाहीत. तर स्वामी आवजावं बोलत आहेत त्या लेकराला की तुमच्याकडे काय आहे बरं, तुम्ही भाऊबीज करतो म्हणालात. माते चारी दाम असती. ते लेकरू म्हणते माझ्याकडे 4 दाम आहेत. मी मागे हिशोब सांगितला होता किती दामाचा एक असू असतो. जर तुम्हाला आठवत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की किती दामाचा एक असू असतो. तर इथे या लेकराकडे 4 दाम आहेत यल्लाहिसाकडे, आणि ती म्हणते की मी या 4 दामाचा जे आहे काही पण साहित्य जे लागल भाऊबीज करण्यासाठी ते सर्व खर्च करायला तयार आहे मी. आणि हे संस्कार आहेत बघा त्या काळातील. आपल्याला असंच म्हणावं लागेल की एवढंसं लेकरू आहे ते, परंतु स्वतःचे पैसे जे आहेत ते स्वामींच्या ठिकाणी अर्पण करायला तयार झालेली आहे ती मुलगी यल्लाहिसा. आणि हल्ली तुम्ही बघा अशी अर्पण करण्याची इच्छा
लहान मुलांमध्ये राहिलेली आहे का? नाही. लहान मुलांचा हट्ट पुरवला नाही तर लहान मुलं हल्लीचे आत्महत्या करायला पण मागे पुढे पाहत नाहीत. इकडे आईचं आणि वडिलांचं जीवन उद्ध्वस्त होऊन जाईल याचा विचार नसते. कारण की आई वडिलाला काय असते तर लेकरू सर्वस्व असते, आणि लेकरू जर मेलं तर जीवनच उद्ध्वस्त झालं. जर एखाद्या दाम्पत्याला एकुलता एक मुलगा असेल आणि काही कारणास्तव त्याने फाशी घेतली, मरून गेला, आई वडिलांनी काही ऐकलं नाही, आई वडिलांनी ऐकलं नसेल तर काहीतरी त्याच्या हिताचंच असेल, परंतु त्या मुलाला हे समजत नाही, तो फाशी घेतो, तर इकडं आयुष्य कोणाचं बर्बाद होऊन चाललं? त्या मुलाचं तर व्हायलाच, परंतु आई वडील आयुष्यभर त्याच्याच दुःखात राहतात. त्याचाच चेहरा आई वडिलांच्या समोर असतो. तर हे काय कशाचं लक्षण आहे तर आपण चांगले संस्कार करत नाहीत लेकरांवर. तुम्हाला असं वाटत असेल चांगल्या शाळेमध्ये टाकलं म्हणजे आई वडिलांचं कर्तव्य संपलं, चांगल्या ट्युशनमध्ये लावलं पोराला टाकलं की तुमचं कर्तव्य संपलं. जर असं वाटत असेल तर पूर्णपणे तुम्ही चुकीचे आहात. संस्कार असे पाहिजेत. 4च दाम आहेत जवळ, म्हणजेच काय तर तांब्याचे पैसे 4 जवळ आहेत दाम त्या काळातील. दिवाळीचा दिवस आहे, लक्ष करा. तुम्हाला असं वाटेल हे फार विषय भरगटत आहे, परंतु खूपच एक महत्त्वाचा संदेश आहे आपल्याला याच्यातून घेण्यासारखा, की तुम्ही थोडंसं लक्ष करा. 4 दाम आहेत त्या लेकराकडे, आणि तेही दाम दिवाळीचा सण असताना स्वामींच्या ठिकाणी अर्पण करण्यासाठी ते लेकरू तयार झालेलं आहे. किती संस्कार भरलेले असतील त्या लेकरामध्ये. त्या काळात का मोठे काही शाळा होत्या का, विद्यापीठ वगैरे? काय ते लेकरू विद्यापीठात गेलं होतं का संस्कार घेण्यासाठी? नाही. कोण्याही मोठ्या कॉलेजमध्ये, कोण्याही मोठ्या इंग्लिश मीडियम शाळेमध्ये, कोण्याही मोठ्या विद्यापीठामध्ये संस्कार मिळत नाहीत. संस्कार मिळतात ते फक्त अध्यात्माकडूनच मिळतात. जे आध्यात्मिक तुमचे गुरु असतील त्यांच्याकडे लेकराला नेणे, त्यांच्यासोबत आपणही आश्रमामध्ये 4 दिवस राहणे, देवपूजा कशी करावी ते शिकवणे. जसं आपण पाहतो, तुम्हाला माहिती असेल, अन्य लोक नारळ फोडतात आणि लेकराच्या हातामध्ये साखर आणि ते नारळ देतात आणि वाटायला लावतात. दिसायला तर फार साधं वाटते हे, परंतु याच्यामागे कारण फार मोठं आहे. त्या लेकराला त्या वयापासून संस्कार लावत आहेत ते. जुन्या परंपरेमध्ये जे काही होतं की थोडं बहुत जे काही असेल, पेढा आणला असेल, नारळ आणला असेल, ते फोडायचे आणि वाटायचे सर्वांना, तर त्या लहान लेकराच्या मनावर संस्कार व्हायचे की आपण दुसऱ्याला देऊन खाल्लं पाहिजे. तर असे संस्कार झाले पाहिजे. ज्याप्रमाणे म्हणतात, काय म्हणतात की बूंद बूंद से घट भरता है, किंवा थंबे थंबे तळे साचे बोलतात मराठीमध्ये. तर असं छोट्या छोट्या संस्कारानेच बात बडी बन जाती है. तर असे छोटे छोटे संस्कार जर तुम्ही लावले तर खूप मोठी गोष्ट घडून जाईल. तुमचा मुलगा, तुमची मुलगी, जे काही तुमच्या घरचे असतील त्यांच्या ठिकाणी चांगले संस्कार लागले जातील. ज्याप्रमाणे ईश्वर अवताराच्या ठिकाणी ही एल्लायसा 4 दाम अर्पण करत आहे दिवाळीच्या सणाच्या दिवशी. आताचे लेकरं पैसे खिशात असल्यानंतर फटाके आणतील, सुरसुरे आणतील, वेगळे वेगळे त्यांना जे आवडतात वस्तू त्या आणतील, परंतु खरंच हे वाखाणण्याजोगं आहे. एल्लायसांचं जे काही व्यक्तिमत्व आहे या चरित्रामध्ये आपल्याला दिसतंय ते खरंच शब्दामध्ये आपण वाखाणू शकणार नाही. तर असो, मी आता जास्त दूर जाणार नाही आपल्या विषयापासून, तर आपल्या स्वामींच्या चरित्राकडे आपण वळूया. स्वामी म्हणतात तुमच्याकडे काय आहे? एल्लायसा म्हणतात माझ्याकडे 4 दाम आहेत, तयाचे मी गोसाविया लागोनी लाडू करीन. बघा ते चिमुकली काय बोलत आहे. मी स्वामींसाठी त्या 4 दामाचे लाडू करीन. गोसावी तयाची विनवणी स्वीकरिली. असा भोळा भाव, अशी श्रद्धा, लेकराची श्रद्धा. आणि लेकरू असं विनंती करत आहे म्हटल्यानंतर स्वामींनी लगेच विनंती स्वीकार केली. जर संस्कार आपण मुलांना लावले तर ईश्वरही जर रुसला असेल तुमच्यावर तर ईश्वरही तुमच्यावर प्रसन्न होऊन जाईल. लेकरं असे असतात हे लक्षात येते आपल्याला या चरित्रावरून. मोठ्या माणसांनी विनंती केली स्वामींना राहण्यासाठी. स्वामींनी कोण्याही मोठ्या माणसाचं ऐकलं नाही. कोणाचं ऐकलं तर एल्लायसाचं ऐकलं. त्यामुळे जर लेकरं संस्कारी झाले तर तुमच्या
जीवनाचं साफल्य झालं असं म्हणावं लागेल, तुमचं जीवन धन्य झालं. असे जर संस्कार जसे या चरित्रामध्ये आपल्याला दिसतात, तर खरंच तुम्ही ज्याप्रमाणे ते म्हणतात की बहुरत्ना वसुंधरा, या वसुंधरेमध्ये खूप सारे रत्न असतात, त्या रत्नापैकी एक तुम्ही रत्न ठरू शकता जर तुम्ही असे लेकरावर जर संस्कार केले तर. आणि मग स्वामींच्या ठिकाणी ही एल्लाईसा म्हणते, मी 4 दामाचे लाडू करीन स्वामींसाठी. स्वामी विनंती स्वीकार करतात. मग महादाईसे भट्ट परमेश्वर पुरासी निघाली. महादाईसांनी सांगितले एल्लाईसाला, एल्लाईसांनी विनंती केली देवाला. महादाईसाला चांगलं वाटलं की स्वामी इथंच थांबत आहेत भाऊबीजचे. आणि मग महादाईसाला वाटलं आपलं जे काम होतं ते झालं. महादाईसा निघतात परमेश्वरपुराकडे, म्हणजेच रुद्धपूरला जाण्यासाठी भट्टोबासे निघतात. मग गोसावी तयासी विधी विहिला. स्वामींना असं वाटलं हे लेकरू जर एवढी इच्छा आहे लेकराच्या मनामध्ये आतोनात करण्याची, तर स्वामींनाही वाटलं मिश्रित क्रिया कशाला करू द्यायची, सर्व क्रिया हिच्याच हातून करून घ्यायची आणि पूर्ण गोमटो पूर्ण पुण्य जे आहे ते पूर्ण पुण्य एल्लाईसालाच द्यायचं असं स्वामींनीही ठरवलं. आणि स्वामी काय म्हणतात, गोसावी तयासी विधी विहिला. स्वामींनी तिला विधी सांगितला की आता लाडू कसे करणार. आपणची गहू दळावे. स्वामी म्हणतात आता तुला भाऊबीज करायची ना, तर मुळापासून ते शेंड्यापर्यंत सर्व तूच करायची क्रिया, कोणाचाही मध्ये हात लागू द्यायचा नाही, मिश्र क्रिया नको, पूर्ण निखळ शुद्ध तुझी क्रिया झाली पाहिजे, मी पूर्ण पुण्य तुला गोमट देणार आहे. तर स्वामी म्हणतात की स्वतः तू गहू दळ, आपणची सोजी काढावी. गहू दळल्यानंतर त्याच्यामधून सोजी स्वतःच काढावी. आपणची सेव वळावी, आपणच सेव वळली पाहिजे. आता तुम्हाला असं वाटेल शेव वळायची कशी काय बरं. आपण बाजारपेठेमध्ये पाहतो डायरेक्ट ते मशीन असते, त्याच्यामध्ये बेसन टाकले की असं फिरवली मशीन की पूर्ण शेव त्या कढईमध्ये पडते, तळून लगेच तयार. तर आताच्या काळामध्ये तशा वस्तू उपलब्ध आहेत, मशिनरी उपलब्ध आहेत शेवच्या. जुन्या काळामध्ये तसं काही नव्हतं, तर शेव हातावर तयार करावी लागायची. जुन्या काळामध्ये जे शेवया असायचे, वळवट असायचं, ते पण हातावर तयार करायचे. तसंच स्वामी या एल्लाईसाला सांगतात की हातावर सेवया केल्या पाहिजे, तू सेव तयार केली पाहिजे. म्हणजे ती उंडा चुरून बारीक हातावर अशी लांब 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 बारीक असे सेव तयार करायची. आपणची सेव तळावी. स्वामी म्हणतात शेव तुम्हीच तयार करायची. पहिलं काय सांगितलं, गव्हापासून सांगितलं देवानी. गहू काढायचे, जात्यातून दळायचे, दळल्यानंतर त्याच्यातली सोजी काढायची, त्या सोजीची सेव तयार करायची उंडा चुरून. मग ते सेव जे आहे ते स्वतःच तळायची. आपणची लाडू बांधावे. स्वतःच लाडू बांधायचे. सर्व पाक चाचणी तयार करून काय करायचं जे असेल ते स्वतःच करायचं. दाखवला बेपरी करून लभे. स्वामी म्हणतात तुम्हाला कोणाला दाखवता येईल, घरी आईला दाखवता येईल, कोणाला विचारता येईल आई हे जमत आहे का, मार्गदर्शन घेता येईल, परंतु कोणाचा हात लागू द्यायचा नाही तुमच्या क्रियेला. तुमची क्रिया तुम्ही पूर्ण करायची स्वतःहून. आणि मग स्वामी म्हणतात की दाखवता येईल कोणाला, जमलं की नाही, मार्गदर्शन घेता येईल, परी करून लभे, म्हणजे कोणाकडून तुम्ही करून घ्यायचं नाही. हो काजी. एल्लाईसा म्हणते हो काजी, ठीक आहे. म्हणून तेही मानिले. आणि म्हणून त्या एल्लाईसाने मान्य केलं. जे जे करती ते ते दाखवी ते जाती. जे जे करत होते एल्लाईसा ते ते घरी वडीलधाऱ्या व्यक्तीला, आईला किंवा दुसरं कोणी असेल त्याला दाखवायच्या की हे जमलं का. तैसे लाडू बांधले दुर्डी घालुनी पालवे झांकुनी. तैसे लाडू, ते लाडू घेतले दुर्डीमध्ये भरले. संस्कार बघा इथे अजून एक लक्षात येते आपल्याला की ते दुर्डी घेतली आणि तशीच निघून गेली. स्वामीकडे असं नाही केलं, व्यवस्थित त्याच्यावर पालवे झांकुनी. हल्ली मोठे मोठे माणसं आपण बघतो उघड्यावरचं अन्न खातात रस्त्याने, परंतु ही बघा स्वामींना लाडू न्यायचे तर कपडा झाकून घेतलेला आहे त्या दुर्डीवर, रस्त्याचा धुरडा त्या लाडूंवर पडू नये म्हणून. घेऊन आली स्वामींकडे. गोसाव्या पुढे दुर्डी ठेविली. स्वामींपुढे दुर्डी ठेवली लाडूंची. दंडवत घातले. स्वामींना साष्टांग दंडवत घातले. श्रीचरणा लागली. स्वामींच्या पाया पडली. मग बाईसी हात पाहिले. बायांनाच माहीत स्वयंपाक करताना काय त्रास होत असतो, आणि बाईसांना माहिती होतं लाडू करताना किती त्रास होतो. लाडू ओळायचे म्हटल्यानंतर गरम गरमच लाडू बांधावे लागतात, तर बांधल्या जातात, नाहीतर थंड झाल्यानंतर बांधल्या नाही जात. तर बाईसांनी पहिलं त्या चिमुकल्या लेकराचे हात पाहिले.
तव दोन्ही हात कुंकू ऐसे झाले असती. दोन्ही हात पाहिले तर कुंकुवासारखे लाल झालेले होते. त्या गरम गरम लाडू बांधल्यामुळे हात भाजून निघाले होते, लाल हात झाले होते. गोसावी तयाच्या हातावरी श्रीमुखीची पीक घातली. हातामध्ये आग भरलेली होती. स्वामींनी काय केलं, श्रीमुखातली पीक जी होती ते हातावर घातली. ह्यामध्ये बघा किती कष्ट सहन केलेत. म्हणजे पूर्वीच्या लहान लेकरामध्ये पण किती संयम होता, किती पेशन्स होते, किती धैर्य होतं, किती सहनशक्ती होती, हे आपल्याला लक्षात येते. हे कशाचं द्योतकत्व आहे? हे जे सहनशक्ती आहे हे संस्कारामुळे घडलेलं आहे सर्व. जिथे संस्कार नसतात तिथे अशी क्रिया कधीही घडू शकत नाही. उथळ पाण्याला खळखळाट जसं बोलतात ना, हल्लीचे बघा तुमच्याकडे थोडासा हाताला त्रास झाला की उड्या मारत बसतात. संयम राहिला नाही. थोडंसं काही कमी जास्त झालं की काही स्वतःचं बरं वाईट करायला तयार होतात. संयम नाही राहिला, पेशन्स नाही राहिले. तर हे सर्व पेशन्स असतात, संयम असते, धैर्य जे असते, हे सर्व अध्यात्मातूनच प्राप्त होते. तुम्ही तुमच्या शहरातील सर्वात मोठ्या इंग्लिश मीडियम शाळेमध्ये लेकराला घातलं म्हणून त्याच्या ठिकाणी संस्कार बांधले जातील, संयम बांधला जाईल असं कधीही होत नसते. त्याला फक्त जे अधिष्ठान आहे संयमासाठी ते अध्यात्म आहे. याच्या व्यतिरिक्त संयम येऊच शकत नाही. तर इथे तेवढा त्रास सहन करून स्वामींना लाडू अर्पण केलेले आहेत स्वामींच्या ठिकाणी येल्लाईसाने. आणि स्वामींनी पण हात पाहिले, बाईसाने हात दाखवले, लाल जरत हात झाले होते. स्वामींनी तिच्यावर पीक टाकलेली आहे. तयाकरवी दोन्ही हात मसविले. दोन्ही हात असे चोळायला लावले. येतुकेनी जाळू निवर्तला. हातामध्ये जी आग होती ती आग निवर्तला. जाळू निवर्तला म्हणजे काय, तर आग निवर्तली, कमी होऊन गेली आग. हिवायसे झाले, थंडगार हात पडले. मग ते लाडू गोसावी आपुल्या विनियोगानेले अंक. अशी भाऊबीज त्या येल्लाईसाने स्वामींजवळ साजरी केलेली आहे. स्वतःचे पैसे खर्च केले, शारीरिक श्रम घेतला, शारीरिक कष्ट सहन केले आणि अशी पूर्ण क्रिया, शुद्ध क्रिया, निखळ क्रिया येल्लाईसाची स्वामींनी स्वीकार करून घेतली. मिश्री क्रिया कोण्याही प्रकारची होऊ दिली नाही. तर सर्वांना मी विनंती करू इच्छितो की आपल्या सर्व लेकरांवर चांगले संस्कार लावा. तुम्ही तुमच्या लेकरांना संस्कार लावणार तर फक्त तुमच्या घराचं नाही बरं होणार, तर या राष्ट्राचं बरं होणार आहे, राष्ट्राचं भलं होणार आहे. कारण प्रत्येकाच्या घरातून जर सुसंस्कारी मुलं बाहेर पडतील तर हेच मुलं म्हणजे उद्याचा समाज आहे. हाच आजचा समाज नक्कीच चांगलं राष्ट्र घडवू शकतील. कारण समाजाकडूनच राष्ट्राची ओळख असते आणि समाज चांगला असेल तर साहजिकच आहे राष्ट्राचंही नाव मोठं नक्कीच होईल. आणि जर आपण मुलांना संस्कार चांगले नाही दिले तर साहजिकच आहे राष्ट्र तर दूरचीच गोष्ट राहिली, समाज ही फार दूरची गोष्ट राहिली, परंतु तुम्हालाच घरात राहायला मिळणार नाही म्हातारपणी. आणि त्यामुळे तुमचीही व्यवस्था होईल म्हातारपणी, घरामध्ये सुख समाधानाने तुम्ही देवधर्म करू शकणार. जर मुलं सुसंस्कारी निघाले तर 4 पैसे कमी कमवले तरी चालतील. 4 पैसे कमी कमवले तरी चालतील, पण जे खरं तुमचं धन आहे म्हणजेच तुमची जी मुलं आहेत हे सुसंस्कारी झाले पाहिजे. नाहीतर मुलगा लहान आहे कशाला उपदेश द्यायचा आताच. बरं, चांगलं काम करायचं म्हटलं की तुम्हाला वय आठवते आणि वाईट वळणारा लागतो, त्यावेळेस मग तुम्ही वयाचा विचार करता का? बाहेर कोणाकडे जातो, कोणाजवळ बसतो, काही हिंडतो, अभ्यासाच्या नावाखाली कुठे जाऊन गेम खेळत बसतो. मोठे मोठे प्ले स्टेशनचे गेम पार्लर असतात मोठ्या मोठ्या शहरामध्ये, तिथे जाऊन मग ट्युशनचं नाव सांगतो आणि गेम पार्लरमध्ये जातो, तिथे गेम खेळत बसतो. मग तुमच्या डोळ्याआड ते जे करायचं नाही ते करतायच आहे ना मुलगा, करतच आहे. तर मग तुमच्या दृष्टीसमोर ठेवून जर त्याला उपदेश देऊन जर दिवसातून 5 नामं जर घेत असेल तर काय वावगा आहे हो. अॅन इंच ऑफ गोल्ड कॅनॉट बाय अॅन इंच ऑफ टाइम, जसं म्हणतात की 1 इंचभर सोन्याचा तुकडा इंचभर वेळ कधीही तुमच्या आयुष्यातला परत आणून देऊ शकत नाही. तर तुमच्या लेकरांच्या जीवनातील अनमोल असा वेळ तुम्ही वाया का घालता? नाही याला आता उपदेश द्यायचा नाही, आता लहानच आहे तो, आताच तर 10 वर्षाचा झाला, आता इतक्या लवकर काय करायचं. म्हणजे चांगलं काम करण्यासाठी तुम्ही वय बघता, वाईट कामासाठी तर मग ते तुम्हाला काही विचारतही नाही मुलगा. मग वाईट वळणाला लागला की मग
साधूंना संतांना फोन येतात की आमचा मुलगा असा करतोय, त्याला उपदेश द्या, त्याला काही समजावून सांगा. मलाही खूप फोन येतात, खूप फोन येतात मला की आता समजावून सांगा. आता ते मुलं झाले 30 वर्षाची, कोणी झालं 25 वर्षाचं. आता ते लागले दारू पियायला, गांजा पियायला, नॉनव्हेज खायला लागलेत. धाब्यावर रात्रंदिवस रात्र झाली म्हणजे धाब्यावर जाणार ते. आता जरड झालेलं झाड आहे. आता तुम्ही सांगा, कवळं रोप असेल, जर खराब जागेमध्ये असेल, नुसतं गवतामध्ये फुटलेलं चांगलं रोप आहे चंदनाचं, परंतु गवतामुळे ते वाढणार नाही. तर लहान रोप आहे तोपर्यंत मी उपटून चांगल्या ठिकाणी व्यवस्थित, जिथे ऊन लागेल, चांगली जमीन असेल, जिथे हवा लागेल व्यवस्थित, त्या ठिकाणी लावू शकतो मी. परंतु एकदा झाड जरड झालेलं आहे, कोराट होऊन गेलेलं आहे झाड, आता ते मी उपटू शकतो का? दुसऱ्या चांगल्या ठिकाणी चांगल्या जमिनीत लावू शकतो का? नाही. त्यामुळे कवळ्या वयात संस्कार करा. तुम्हाला संस्कार करता येत नसतील तर तुम्ही त्या मुलांसोबत कुठेतरी चांगल्या आश्रमात जा, वर्षाकाठी 2-4 दिवस राहा, 5 दिवस राहा, 10 दिवस काय राहता येतात ते नियोजन लावा. कसे संस्कार देता येतील याचाही थोडा विचार करत जा. निव्वळ फक्त शाळेची फी, ट्युशनची फी, त्याला कोणते बाहेर कोणते जिम्नॅस्टिकचे क्लासेस लावलेत, गायनाचे क्लास लावलेत, त्याची फी, नुसते त्याच्याकडेच नका लागू ना मागे. तर चांगली पिढी कशी घडवता येईल, आपल्याला चांगले संस्कार कसे लावता येतील याविषयी थोडंसं चिंतन करत जा, मंथन करत जा. 4 आपले वासनिक मंडळी एका जागी बसत जा, हप्त्याकाठी किंवा महिन्यातून 1 दिवस ठरवा असा की सर्व आपल्या गल्लीतले किंवा आपल्या गावातले सर्व वासनिक मंडळी एका जागी बसतील. लेकरांसाठी काय आपल्याला उपक्रम राबवता येतील, आपल्या पंथासाठी काय उपक्रम राबवता येतील, ह्यावर विचार मंथन करा. तर आपली पिढी नक्कीच चांगली घडणार आहे, आपला पंथही चांगला होणार आहे, आपला समाज चांगला तुमच्याकडून घडवला जाणार आहे, आणि समाज घडला गेला तर राष्ट्र चांगलं घडणार आहे. तर असो, आपलं हे चरित्र स्वामींचं इथंच संपलेलं आहे. तुम्हाला जर हे चरित्र आवडलं तर लगेच चरित्राला लाईक करा. नवीन दर्शक कोणी आले असतील, त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन अवश्य दाबा. बेल बटन दाबल्यानंतर त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी स्वामींचं चरित्र अपलोड केल्यानंतर सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींच्या चरित्राचं श्रवण करू शकाल. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामीच्या एका नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.